हे तुम्हाला फॉर्मॅट पाहायला मिळत असतात. 2 बाउन्सर तुम्ही टाकू शकता. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा गोष्टी होताना देखील पाहायला मिळतात. सलामीला अनुज खरे त्यांना पाहायला मिळतोय. रोहित आणि अनुज घरत अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टॉस जिंकून पहिल्यांदा सतीशमती गावठाण टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अंडर-25चा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फक्त एक खेळाडू सोडून आकाश टेकले तुम्हाला यष्टिक्षकाच्या भूमिकेने पाहायला मिळतोय. एकच खेळाडू अनुभव घेतलाय करणनं. बाकी सर्व युवा खेळाडूंना एकत्र आणलंय आणि आज गावठाण संघाला एकत्र आणण्याचं काम केलंय करण मडवीच्या माध्यमातून. पहिलाच बॉल अनुजच्या समोर लॉंग ऑफच्या डोक्यावरून भव्य स्वागत केलंय करण मडवीचं. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवर करण मडवीच्या प्रति हल्ला केला. अनुज गरजच्या बॅट प्रणालीला षटकार पाहायला मिळाला. अनुज देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. यंदा बऱ्याचशा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये हाही खेळाडू चमकताना पाहायला मिळणाऱ्या. त्याच दरम्यानमध्ये अनुजला पाहायला गेला तर रायगड प्रीमियर लीग असो, उरण पनवेल प्रीमियर लीग असो, उरण प्रीमियर लीग मध्ये देखील एनसीएन विन्सी स्पोर्ट वशिणी संघाचं प्रतिनिधित्व करताना अनुज गरजला आम्ही पाहिलंय. त्यामुळं असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. अनुज देखील तेवढ्या ताकदीनं बॅटिंग करतो. अनुज देखील चांगली चेंडू वळवतो आणि त्यासाठी अनुज देखील ओळखला जातो. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. दोन बॉल 2 मोठे प्रहार करण मडवीच्या विरोधात. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं बॅटल पाहायला मिळते. डावखोऱ्याच्या विरुद्ध डावखोरा सध्या मैदानाच्या आत दाखल किती झाला. उजव्या हातानं खरं तर गोलंदाजी करताना आपण करण मडवीला पाहताय. तो डावखोऱ्या हातानं बॅटिंग करतो. यावेळचा बॉल टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शेतक तिथपर्यंत तन्मय पोहोचले होते पण त्यांना फंबल करून चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडं. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धाबा 4. तीन बॉल तिन्ही बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलं आणि ते देखील गहालच केलेत. चेंडू मिळालेच नाहीयेत आयोजन कमिटीला. तिन्ही चेंडू सीमारेषा पलीकडे. अनुजनं स्टार्ट चांगला केलाय. अनुजनं सुरुवात चांगली केलाय. बॉल तुम्ही ओला करू शकता कारण बॉल टाकत असताना. पण मी म्हणालो की गोलंदाजाला जेव्हा ग्रीप मिळत नाही तेव्हा हा तुम्हाला प्रकार पाहायला मिळणारच नाहीये. त्यासाठी सराव प्रचंड करावा लागतो. यावेळचा बॉल डीप मध्ये खेळताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक धीरेन पाटील तिथे आहेत. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या गेल्यात. तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये लेझी क्रिकेट पाहायला थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळते. आज यंगस्टरनाच घेऊन खेळला करण. अंडर-25ला जरी हा संघ खेळला असता तरी काही हरकत नसती. पण आज मैदानाच्या आतमध्ये सर्व युवांना एकत्र त्याने आणलं. आणि चला जी कार चालू आहे त्या कार वाहन आपण विनंती करूयात की आपण मैदानाच्या बाहेर ती कार लावा. इर्टिगा कार. यावेळचा बॉल फटका मिस्टा मिस्टोक पाहायला मिळाला. बॅटच्या वरच्या कडेला शेतक्षक पाहायला मिळाले. जजमेंट चांगलं पाहायला मिळतं. स्वतःला फ्लाय केलं शेतक्षकानं.
वेदांत पाटील जिथं पाहायला मिळालेत. सिंगल रन्स येताना पाहायला मिळत्या. अनुजनं सुरुवात चांगली केली. करण मडवीच्या विरुद्ध प्रहार होताना पाहायला मिळतात. असा एकमेव खरं तर खेळाडू आहे ज्यासाठी बरेचसे संघ मालक तयार असतात की माझा कॅप्टन करण व्हावा, पण बरेचसे अशी देखील संघ मालक पाहायला मिळतात की त्यांच्यासाठीच करण कॅप्टन होत असतो. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला, गती परिवर्तन पाहायला मिळालं. शेवटचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेले. त्या बॅटिंग करत असताना नवीन शेवा टीमच्या बिनबाद 20 अशी दमदार सुरुवात पाहायला मिळते. एक भव्य दिवस स्पर्धा तुम्ही रब्बर बॉलची पाहताय. अंडर-25 जासे आयोजित सचिन स्मृती चषक 2026 आणि भारतामधली ही पहिली रब्बर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. पण मला आय थिंक आठवते की या स्पर्धेत जशी सुरुवात झाली सर्वाधिक जास्त अनाउन्समेंट उरण तालुक्यामध्ये रब्बर बॉलच्या स्पर्धेचं होताना पाहायला मिळालंय. काल फक्त आपण चर्चा केली की मैत्री चषक होताना पाहायला मिळणार का. हो, आणि येत्या 20 तारखेपासून पुन्हा एकदा राधे इंटरप्राइजेस चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये आणखी एक रब्बर बॉलची स्पर्धा होताना पाहायला मिळणार आहे, जिथे करण मडवी चिरले आणि चैतन्य पाटील टाकीगाव 20 जून ते 24 जून एक भव्य दिव्य रब्बर बॉलची स्पर्धा. तिथे देखील 50,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15 आणि पंचम क्रमांक 10,000. प्रवेश फी अवघी 6,000 रुपये असणार आहे. त्यामुळे मालिकांसाठी बाईक असेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी मागील षटकामध्ये 19 धावा आल्यात. लक्ष असू द्या अनुज, जेव्हा झेल सोडला तेव्हा सिंगल रन घेतली होती, त्यामुळं एकच धाव पाहायला मिळाली होती. 19 धावा दाबडा लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये दक्ष मडवी आला. गोलंदाजी ट्रॅकवर युवा जनरेशनचा असा गोलंदाज ज्याची चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. यावेळचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय, त्याला पाठवून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा तब्बल 6. षटकार. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज कधी बॉल ओला करू शकतोय या गोष्टीकडे मी आवर्जून लक्ष वेधतोय. तुम्ही बॉल टाकताना बॉल ओला करून टाकू शकता. लोवर फुल टॉस बॉल लवकर टप्पा ओळखला आणि यावेळी लोवर फुल टॉस बॉलला पाठवलाय अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा आणखीन 6. षटकार. एकतीस धावा दापडा लागल्या गेल्या. दक्ष मडवीनं पहिला बॉल डॉट टाकला, पण त्यानंतर मागील 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. आज गुड्डूची गरज नाही आहे, आपण म्हणूयात निशिकेतची गरज नाही आहे, कारण आज अनुजच एकटा लढतोय. आणखीन एक फटका सीमारेषा पलीकडं. मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक चेंडू सीमारेषा पार. सलग्न 3रा षटकार. तेरावा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 13व्या क्रमांकाचा खेळाडू पाहायला मिळतो अनुज गरज, ज्याला 3 बॉलवर 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला. त्याचवेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. यष्टरक्षक आता यष्ट्यांच्या अगदी जवळ उभा राहिला, त्यामुळे गोलंदाजाला ॲडव्हान्टेज वाढलाय. कुठं चेंडू टाकायचा बरेचसे अनुज येताना पाहायला मिळतात. अनुज एक असा क्षेत्ररक्षक आहे गावठाणमधील, तो झेल किती वरती जाऊ दे तो झेल नक्की घेत असतो. यावेळचा बॉल पण आडव्या बॅटनं चेंडूला पाठवून दिले व्ही शेप मध्ये. मिळतील धावा आणखीन 6. आलाय षटकार.
षटकार पाहायला मिळाला आणि आता तब्बल याही षटकामध्ये 24 धावा आल्यात. त्यामुळं वैयक्तिक 11 बॉल मध्ये 43 वर अनुज करत खेळतोय. कमालीची त्यानं बॅटिंग केलं. त्याच्या बॅट मधून धावा होताना पाहायला मिळतात. महत्वाचा खेळाडू आहे. खेळांगणाच्या आतमध्ये करण मडवीच्या पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. दक्ष मडवीच्या विरुद्ध 24 आल्यात. अजूनही एकही विकेट आली नाही. ब्रेक थ्रूची चर्चा सध्या करण आकाश सोबत करत असेल. युवा खेळाडूंना एकत्र आणलंय त्यामुळे रबर बॉलचा जास्त सराव करता आला नाहीये. रबर बॉलला आणखी सुरुवात झाली नाहीये. पण करण असा खेळाडू आहे कोणत्या सिच्युएशनला कधी मॅच तो पलटवत असतो. पण यावेळी करण म्हणत असेल की एखादी विकेट मिळू दे, अनुज लवकर बाद होऊ दे. 60-65 पर्यंत आपण नाबा बनवू देखील शकतो या क्रीडांगणामध्ये. त्याचमुळे एक अनुभवी खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणण्यात आलं. आकाश टकले त्याला पाहायला मिळतात. आकाशचा पहिलाच बॉल शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिला. पहिले एक्स्ट्राची धाव त्यांना पाहायला मिळते. 44 धावा दापडला लागले गेल्यात. नवीन शिवा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत झाला. अनुजची आज चांगली बॅटिंग होतोय. एक असा ज्युनियर ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगली त्याने बॅटिंग देखील केली आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये शतक्षक नाही आहे. डीपचा शतक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतोय. रोहित एक चांगलं काम करतोय. तो स्लिपिंग पार्टनरचं काम करतोय. जास्त स्ट्राईक अनुजला देतोय कारण अनुजच्या बॅटवर मोठे पटके येतात. एक धाव इथून मिळत गेले. 45 धावा दापडला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर आज चांगल्या रीतीने खेळताना देखील अनुज पाहायला मिळाला. डावखुऱ्याचा खेळाडू आहे. आज उजव्या हाताच्या खेळाडू नाही ते जास्त हवेची साथ आहे. जास्त ॲडव्हान्टेज आहे. पण डावखुऱ्याचे खेळाडू देखील कमी नाही आहेत. काल प्रथमेश मात्रेनं काय कमालीची बॅटिंग केली होती. यावेळचा बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोल्ड अनुभवी खरं तर गोलंदाज आकाश टकलेने मिळवले महत्वाची विकेट. अनुज करत बाद. ही चर्चा आपण केली की एखादा अनुभवी गोलंदाज येणार आणि ती विकेट मिळवणार. त्याच करता अशा गोलंदाजाची गरज असते आणि तो अनुभव आकाश टकलेकडे आहे. लहान वयापासून गावदेवी गावठाण संघामध्ये खेळत असून त्याला आपण पाहिलं. महत्वाचा खेळाडू आहे. क्रिकेट पासून कधी कधी दूर राहतो पण जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा एक वेगळी त्याची खेळी पाहायला मिळते. मला आणखीन आठवतं यंदा स्वामी समर्थ चषकामध्ये बेलपाड्याच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आकाश टकलेने तो वेल फिनिश केलेला सामना आणि त्यासाठी त्यानं सर्वाधिक मोठं बक्षीस कमवलं होतं. तिथे चांगला असा गावठाणचा संघ खेळताना पाहायला मिळाला होता. बॅटची लिडिंग एज पाठीमागे यष्टिरक्षक करणच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक गडबडलेत. प्रेम मडवी तिथे पाहायला मिळाले. त्यांच्या हातातून चेंडू निसटलाय. मिळतील धावा आणखीन 4. आलाय चौकार. आला. करणचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. स्वतःला त्यानं फ्लाय केलं. पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक होते त्यांना फक्त चेंडू अडवायचा होता. काल पाठीमागे क्षेत्ररक्षण केलं ते तेजस मात्रे बामणडुंगरीनं. बामणडुंगरीचा जो खेळाडू त्याला पाहूनच चेंडू तिथे थांबायचा. आज मात्र गावठाणचे क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडलेत. 49 धावा येताना पाहायला मिळतात. क्रॉस बॅट फटका खेळला. नवीन खेळाडू मंथन भोईर आलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता कदाचित खेळाडू धाव बाद होऊ शकतात आणि आता तोच प्रयत्न पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना रोहित होताना बाद पाहायला मिळतील. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू सक्षम घरत त्यांना पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावर सक्षम आलेत.
अनुज बाद झाले. त्याने आता कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःची इनिंग बिल्ड करत नाहीये, डाव सावरण्याचं काम करत नाही. पण आकाशचं मी विशेष कौतुक करेन, त्यानं धाबा थांबवल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या होत्या, त्यानंतर दक्ष मडवीच्या 24 आल्यात आणि त्यानंतर आकाश टकल्याला आकाश टकलेच्या गोलंदाजीवर मोठा फटका येऊच दिला नाहीये. आतापर्यंत अवघ्या 7च धावा त्याने खर्ची केल्यात. महत्वाची विकेट अनुजची त्याने मिळवलंय. जिथे अनुजची विकेट आली तिथे धावा देखील थांबल्यात. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये धीरेन पाटील पाहायला मिळतात. चेंडूची चांगली पकड झाल्या. एकच धाव मिळाला जाईल. एकेरी धावनीशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 51च्या घरात. 51 धावा धापडला लागल्या गेल्यात. उन्हाचा तडाखा जास्त पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या खेळाडूला आता पावसाची ओढ लागले. पाऊस कधी पडेल, रिमझिम पाऊस कधी सुरुवात होईल, त्यानंतर चित्र कधी पाहायला मिळणार. क्रॉस बॅटनं फटका खेळलाय. 20 मध्ये क्षेत्ररक्षक शुभम पाटील वेगाने गेलेत. थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. करंट इथे पाहायला मिळाले. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धापटा धाबा लागले गेले. त्या 52 धाबा पाहायला मिळतात. धाबा थांबवण्याचं काम आकाश टकलेने केलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ इथं संपला गेलाय. धापटा धाबा लागले गेले. त्या 52 रबर बॉलची स्पर्धा पाहताय. उन्हाचा तडाखा आणखीन वाढत चाललाय. पण आता मला वाटतंय कदाचित 7 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळेल. काल अक्षरशः कारला या ठिकाणी पाऊस पडला. केरळ या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झाली. चक्रीवादळाची सुरुवात होताना पाहायला मिळते. पावसाळी असा एक ऋतू आहे जिथे शेतकऱ्यांना एक वेगळा आनंद होताना पाहायला मिळतो. आगरी कोळी समाजाला एक वेगळा आनंद होताना पाहायला मिळतो. मिलनजी मात्रे यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. असा एकमेव खेळाडू आहे मिलन मात्रे. कोणत्या पोझिशनला उत्तरा षटकारानं सुरुवात करतो. अविश्वसनीयतेची सुरुवात असते मिलन दादाची. नेहमी तो षटकारच टोकतो. जेव्हा खंडोबा असे संघ अडचणीमध्ये सापडला तेव्हा त्याच्या बॅटवरून षटकारच आलेत. असा एकमेव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. आकाश टकलेचं मी विशेष कौतुक करेन, ज्यानं अवघ्या 90 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी आता ट्रॅकवर अलंकार पाटील आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर अलंकारला आपण पाहताय. डावखोऱ्यात त्याचा गोलंदाज आहे. अलंकारकडे देखील एक वेगवेगळी शैली आहे. अलंकार दोन्ही साईडनं बॅटिंग करू शकतो. तो डावखोरा देखील बॅटिंग करतो, रायटी देखील बॅटिंग करतो. पण सध्या तो डावखोऱ्यात त्यांना गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. कधी कधी स्लोवर चेंडू त्याचे पाहायला मिळतात. कधी कधी व्हेरिएशन चेंडूमध्ये पाहायला मिळत असतात. कधी कधी वेगानं तो चेंडू टाकतोय. पहिला चेंडू सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. सतीश मोदी गावठाण संघ म्हणण्यात तर लाईट हाऊस ग्रुप एक सर्वाधिक मोठा असा ग्रुप महाराष्ट्र राज्य. मग आमचे छोटा डॉन 0609 धनुष शेठ मडवी तथा संपूर्ण आमचा लाईट हाऊस ग्रुप किशोरजी मडवी असतील, सुनीलजी गरज असतील तथा केशवजी गरज पाहायला मिळतील. यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हा सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या मालकीचा संघ आहे. त्याचसोबत विजय शेठ खारकर, गौरी स्फोड उल्वे. यावेळेचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवून दिले सीमा पार. आणखीन एक षटकार. षटकार येताना पाहायला मिळाला. बऱ्याच उशिरानं मोठा फटका आलाय. अनुज बाद झाल्यानंतर 59 डाबा दापडला लागले गेल्यात. मी नुकताच हा उल्लेख केला की लाईट हाऊस ग्रुप आणि त्याचे सर्व अध्यक्ष धनुष शेठ मडवी यांचं इथे देखील आगमन पाहायला मिळते. त्यासोबत निखिल शेठ मडवी यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांना आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर. त्यांच्याच बालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये कळतोय. असं एकमेव व्यक्तिमत्व आहे सुनील शेठ शांताराम शेठ मडवी. या नावानं बरंच काही कमवलंय. आज समाजकार्य असो, क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वाधिक मोठी खरं तर उपलब्धी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळाले. थ्रो देखील चांगला आलाय. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केले जाते. 2 धावा कंप्लीट केल्यात. बॅकअप चांगलं पाहायला मिळते. 2च धावा इथून मिळत जातील आणि आता 2 धावांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 62च्या घरात. हाच आपण पवन उल्लेख केला होता की 60-65 झालं तर करण सांगेल की या धावा कदाचित आपण चेस करू शकतोय. कारण ज्या वेगानं स्टार्ट केला होता नवीन सेवा संघानं 12 बॉलमध्ये 43 होत्या. आकाश टकलेला आकाश टकलेनं अवघ्या 90 दिल्या. अलंकार पाटीलनं सुद्धा आतापर्यंत एकच षटकार खालाय. त्यामुळं धावा थोडीशा कमी होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तन्मय थळी वेगानं आलाय. स्टॉप चांगल्या पद्धतीचं केलं जाते. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते. आज सर्व तरुण युवा एकत्र आणलंय करण मडवीनं. एक वेगळी स्ट्रॅटेजी त्यांना आखलंय की आज जुन्या खेळाडूंना घ्यायचं नाहीये. आज नवीन चेहरे मला लॉन्च करायचे आहेत. नवीन काहीतरी करायचं आहे ते म्हणजे टेनिस विश्वामध्ये आज गावठाण टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे आणि त्या उद्देशाने सध्या त्यांनी संघ देखील बांधलाय. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. स्वतः अलंकार इथपर्यंत पोहोचलाय.
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, झेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता, थोडासा कठीण झेल पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 4 षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. आणखीन एका बॉलचा खेळ बाकी आहे. धाबा लागले गेले त्या 66. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. महत्वाचा सामना सध्या आपण पाहताय. एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. सतीश स्मृती गावठाण या नावानं संघ खेळतोय. कित्येक वर्ष या नावानं स्पर्धा होताना आम्ही पाहिल्यात. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब असतील, अनेक वेळा आपण हा देखील उल्लेख केला. हा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. शेतक तिथपर्यंत पोहोचलेत. फटका चांगलाच पाहायला मिळते. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे एका टप्प्याने मिळतील धाबा. 4 आला शेवटच्या बॉलवर चौकार. मंचावर नुकताच ज्यांचं आगमन पाहायला मिळालं असे आदरणीय मिलन माणिकशेठ म्हात्रे यांचा इथं आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आपण तन्मय ठाकूर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते मिलन माणिकशेठ म्हात्रे यांचा इथं यथोचित मान सन्मान आपण करावा. हँडसम पर्सनॅलिटी आहेत. त्यासोबत खंडोबा जासई संघाचा असा एक तर हुकमाचा एक कोणत्या पोझिशनला त्याला उतरवा षटकारानं तो सुरुवात करतो आणि आपली एक वेगळी झंझावत त्याची इनिंग त्याची नेहमी पाहायला मिळते. अशी मिलन माणिकशेठ म्हात्रे यांचा इथं यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. 70 धाबा झाल्यात. 71चा पाठला करायचा सतीश स्मृती गावठाण टीमला. 70 धाबा 4 षटकांमध्ये कंप्लीट केल्यात. भव्य दिवस स्पर्धा आणखीन देखील पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. जशी स्पर्धा संपेल रविवारपासून पुन्हा एक स्पर्धा पाहायला मिळते. मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून राधे इंटरप्राइजेस जिल्ह्याच्या क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा 50 संघांना एकत्र घेऊन आलेत. तिथे तुम्हाला 8 ची लॉट देखील पाहायला मिळणार आहेत. तालुका न्याय 8 संघ, 40+ 8 संघ, अंडर 25 चे 8 संघ आणि ग्रामीण ज्यामध्ये 2 आयकॉन अशी टोटल 16 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. संचित टकले आणि त्यांची संपूर्ण सेना मयूर स्मृती गावठाण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणखीन एक मोठी स्पर्धा अगदी 2 दिवसानंतर 7 तारखेपासून राधे इंटरप्राइजेस चिरले त्या क्रीडांगणामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना TMCC बोरकार तिसाई मरोई क्रिकेट क्लब बोरकार आणि त्यांच्या विरुद्ध बेलपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी आपण दाखल व्हा. TMCC बोरकार शुभम भारत डाके आणि त्यांच्या विरुद्ध बेलपाडा संघ. अर्थातच प्रसाद पाटीलचा संघ कदाचित मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे.
मिलन माणिकशेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1111 रुपयाचा आर्थिक पाठबळ देखील देण्यात आलं. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. एकाहत्तरचा पाठलाग करायचा सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. करण महेश मडवी आणि त्याच्यासोबत दक्ष मडवीला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर अनुज खरे त्यांना पाहायला मिळतात. नवीन शिव्याचा असा एक खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आणि 71चा पाठलाग सतीशमती गावठाण संघाच्या समोर. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गडबडला. मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय अनुज गरजच्या विरुद्ध. मिळतील धावा 4. चौकार पाहायला मिळाला करण मडवीच्या बॅट मधून. खेळाडू क्षेत्ररक्षक तिथे फंबल पाहायला मिळाले आणि करण आपलं अकाउंट चौकारानं ओपन केलं. अखूट टप्प्याचा बॉल मिस्तामी स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत आणि हा झेल सोडलाय. झेल सोडला करण मडवीचा. एक धावेतून त्याला पाहायला मिळेल. अनुज आता सांगत असेल की कदाचित ही कॅच नाही, आपण ही मॅच कदाचित आता सोडावी लागणार आहे. कारण जेव्हा जेव्हा करणचा झेल सोडला अनुजला देखील ठाऊक आहे एक वेगळा त्याच्या माध्यमातून पराक्रम नेहमी पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा करणला जीवनदान मिळाले तेव्हा विस्फोटक इनिंग त्यानं साकारले. अखूट टप्प्याचे बॉल पाहायला मिळाले. काल देखील असा किस्सा झाला मला आठवते. जासेकर देखील हेच म्हणत असतील. विशाल शाहच्या बॅटनं बामणडुंगरी संघानं बामणडुंगरीच्या खेळाडूंनी विशाल शाहची बॅट घेतली घनसोलीच्या आणि विशाल शाहच्याच विरुद्ध धावा देखील बनवल्या आहेत. आता करणनं बॅट चेंज केल्या. पाहूया क्रीडांगणाच्या आतमध्ये असे देखील किस्से होताना पाहायला मिळालेत. नेहमी पाहायला गेलं तर SD ब्रँडचा सर्व्हिस सर्व आहे. हा बॉल फिरून करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. समोर पडला आणि आतमध्ये फिरवला देखील अनुजनं. त्यासाठी अनुज ओळखला जातो. महत्वाचा गोलंदाज आहे अनुज असेल. त्याचबरोबर पाहायला गेलं तर असे देखील खेळाडू पाहायला मिळतात नेहमी चांगली गोलंदाजी करणारे. अनुजचा यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मला आणखीन आठवतंय अनुज करत असेल हर्षल गावण मुलेकडचा असेल ना, ही गोलंदाज नेहमी गोलंदाजी फिरवण्यामध्ये माहिर आहे. त्यामध्ये रोहित गरत धाकटीचा, शुभम डाकी जो बोरकारचा, हे गोलंदाज यासाठी ओळखले जातात आणि सातत्याने गावदेवी गावठाण संघासाठी महत्वाचे गोलंदाज ठरलेत. या गोलंदाजाचा वापर अनेक वेळा गावदेवी गावठाण संघाने करून घेतला. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. स्पेलिंग पंचांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. टी बॅकवर स्पेलिंग मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात आणि आता चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा आणखीन 4. आला यावेळी चौकार. पहिल्या षटकामध्ये 9-2 चौकार मिसफील्डचे गेलेत. अनुजच्या विरोधात दक्ष मडवीनं चौकारानं सुरुवात करून दिल्या. चांगला फटका पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करणनं आणला. युवा जनरेशनचा युवा धाटीचा खेळाडू. त्याचवेळी चेंडू खालीच राहिला. पाठीमागच्या दिशेनं
चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. कोणत्या पद्धतीची धाव घेण्याचा प्रयत्न करणं केलाच नाहीये. त्याला स्ट्राईक हव्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकाहत्तरचा पाठलाग करायचा होता. धावपडा धावा लागले गेले त्या बिनबाद 9 धावा पाहायला मिळतात. सतीश मुती गावठाण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बऱ्याचशी चर्चा आपण देखील केली की बरेचसे देखील संघ मालक असतात की त्यांना संघनायक म्हणून करण मडवी पाहिजे असतो. पण बऱ्याचशा काही लीग आहेत जिथे करण मडवीनं स्वतःला राखून ठेवलं. तिथे काही संघ मालक नेहमी पाहायला मिळतात. नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली. अनेक सारी संघ मालकांची इच्छा होती की करण मडवी माझा कर्णधार व्हावा. पण अनेक साऱ्या संघ मालकांनी देखील रिक्वेस्ट केली. पण त्यानंतर समोर एक नाव आलं ते म्हणजे विजय शेठ कारकर. त्यांना नाही म्हणता आलं नाहीये करणला. आणि त्यानंतर गौरी स्पोर्ट उलवे संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलं. त्यानंतर तुम्ही पुढे गेलात रायगड प्रीमियर लीग मध्ये. तिथे समीर शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आर्यन शेर्ली त्याला देखील नाही म्हणता येत नाही. त्यानंतर उरण प्रीमियर लीग मध्ये तुम्ही गेलात तर मयूरस्मृती गावठाण, अक्षय मडवी, दयानंद मडवी आणि विनायक मडवी यांच्या मालकीचा संघ असतो. आणि तिथे देखील करण त्या संघाचा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो. अशा बऱ्याचशा गोष्टी देखील असतात. ही देखील आपण सध्या करणबद्दल चर्चा करतोय. साईश मध्ये देखील असा खेळाडू आहे. दोनच संघ मालक, दोनच नावं आणि त्यासाठीच तो कर्णधार करत असतो, कॅप्टन्सी करत असतो. पण यावेळचा बॉल, पहिलाच बॉल शरीरात थोडासा दूर टाकला. गोलंदाजी टॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळाले. लावण्य ठाकूर आलाय. लावण्य ठाकूरचा पहिलाच बॉल. एक्स्ट्रानं सुरुवात केलंय. करण मडवीला एक जीवनदान मिळालंय. 10 धावा धावपड्या लागल्या गेल्यात. आपण असं म्हणूयात की आता 61 धावांची गरज आहे. 18 बॉल 61 धावांची गरज. अकूट टप्प्याचा बॉल, फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. चपराक दिलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक राहिलाय दूर. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. चार 4 आणि 4. 4चाच पाडा सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकार आलाच नाहीये. पूर्वार्धामध्ये षटकारांची भाषा बोलली गेली. जवळजवळ 6 षटकार पहिल्या 2 ओव्हरमध्ये आले होते. पण आतापर्यंत एकही षटकार करण मडवी मैदानाच्या आतमध्ये असताना आला नाहीये. हा देखील प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. हा बॉल, फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 4. यावेळी आणखी एक इको आलंय. लक्ष असू दे. इको मांडवामध्ये जी इको ती थोडे पण क्रॉस लावा. काचेवर सूर्यकिरण येतात आणि खेळाडूंना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे महत्वाची सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 18 धावा धावपडला लागले गेल्यात. करण मडवीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळाला. मैदानामध्ये करण मडवी आता चौकारांचा पाडा बोलतोय. पण आता षटकार चौकारांनी धावा बनवा लागणार आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावपडला धावा लागले गेले. त्या 18. करण मडवी आणि त्याची युवा सेना एकत्र आले. चांगली कामगिरी त्याची देखील पाहायला मिळाली. खोलामध्ये बॉल टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. करण जेवढा शांत मैदानाच्या आतमध्ये उभा असतो त्याच्या मनामध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. तो जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतो. बऱ्याचशी क्रीडांगणं त्याने गाजवलीत. त्यामुळे करण नेहमी शांत जरी राहिला तेव्हा नेहमी तो घातक बॅटिंग करतो. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पीड ऑन ऑफ द बॅट. चेंडूला पाठवून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार. आणखीन एक षटकार. चोवीस धावा धावपडला लागले गेल्यात. करण मडवी हा खेळाडू आहे सर्वाधिक खरं तर सायकल जिंकणारा खेळाडू. जवळजवळ 12 सायकल त्याने जिंकल्यात. 5 मोटरसायकल त्याच्या नावावर पाहायला मिळतात. 15 सायकल त्याने जिंकल्यात. LED टीव्ही त्याच्या नावावर आहेत. फ्रीज त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक वेगळे विक्रम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. चौकारने आता षटकार देखील सुरुवात केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावपडला लागले गेल्यात. हाच आपण उल्लेख केला. करण
एक असा सीझन आहे जिथे 35 हाफ सेंचुरी त्याच्या नावावर पाहायला मिळाल्यात. सर्वाधिक लवकर सामना संपवण्याचे विक्रम त्यानं देखील करून दाखवलेत. फार कमी चेंडू खेळायचे, धावा लवकर बनवायचे आणि यासाठी करण देखील ओळखला जातोय. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. लॉंगॉन तसे वेगानं आलाय. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. एकच धाव इथून जोडली गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेल्या त्या 31 धावा येणारे. आणखीन 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. 12ला आणखीन 40 बनवायच्या आहेत सतीशमती गावठाण संघासाठी. महत्वाच्या मॅचेस आहेत. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही पाहता. रबर बॉलच्या हंगामाला आता सुरुवात कुठेतरी झाली आणि आणखीन बऱ्याचशा स्पर्धा आहेत पाहायला मिळतात. त्यामुळे एक भव्य दिव्य आयोजन सध्या जास्तीच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. गत वर्षामध्ये ही 3 दिवस आम्ही स्पर्धा पाहिली होती. तेव्हाच अनाउन्समेंट करण्यात आली होती की पुढल्या वर्षामध्ये ग्रामीणचे 50 संघ असतील आणि जिथे मालिकेसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळणार आहे. या सर्व गोष्टी एकत्र आणण्याचं काम केलंय ते अंडर-25 जासी सचिन स्मृती चस्काच्या माध्यमातून साईश मंत्री असतील, भावेश करत असतील, राज करत असतील आणि त्यांची संपूर्ण सेना आदिल करत असतील, तन्मय ठाकूर असतील, त्याचबरोबर सय्यम म्हात्रे असतील. सर्वांनी फार मोठी मेहनत घेतली आणि आज एक वेगळी पर्वणी रबर बॉलच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 12 बॉल 40 धाबांची आणखीन गरज. करणला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक मिळाले. बॉलरचं नाव काय? मंथन येताना पाहायला मिळतात. मंथन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. समोर करण मडवी पाहायला मिळतोय. हा बॉल फटका जरूर चांगला मिळाला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक झेल सोडला. थ्रो देखील खरा पाहायला मिळते. सोने पे सुहागा झेल दुसरा सोडलाय करण मडवीचा. तो देखील 2 जीवनदान करण मडवीला. ते देखील मला आणखीन एक स्पर्धा आठवते ती म्हणजे मागील 2 वर्षांपूर्वी साईशला ती ठाऊक असेल. सांगे प्रीमियर लीग गोवामध्ये करण मडवीला कोणत्याही गोलंदाजाला आउट करताच आलं नाही. करण मडवीने 152 धावा तिथे ठोकल्या. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू ठरला. एकही गोलंदाज तिथे नव्हता जिथे करण मडवीला बाद करता आलंच नाही. आता असं म्हणूयात की गोलंदाज प्रयत्न करतात पण क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. 2 झेल सोडलेत करण मडवीचे. चांगली त्याची बॅटिंग पाहायला मिळते. लोवर फुलटॉस बॉल आणि आता मात्र जखमेवर मीठ लावण्याचं काम केले करण मडवीनं. झेल सुटला आणि लगेच चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. मिळतील लाभासा. आणखीन एक षटकार. षटकार पाहायला मिळालाय. गावठाण संघाचा एक ट्रम्प कार्ड म्हणूयात. सतीशमती गावठाण संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, विश्वासाचा खेळाडू आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या हक्काचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. हा बॉल फटका जरूर फसलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले. तिसरी झेल आता घेतली जाईल का? आणि आता तिसऱ्यांदा झेल उडालाय. स्वतः मंथन भोईर तिथपर्यंत पोहोचलेत. झेल टिपला गेलाय. करण मडवी बाद होताना पाहायला मिळतात. महत्वाची विकेट. संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा सरसेनापती करण मडवी मैदानाच्या बाहेर. सदोतीस धावा धापडा लागले गेल्यात. करण बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. करण राहणं फार गरजेचं होतं. पण आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आकाश टकले त्यांना पाहायला मिळतात. 9 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 34 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 34. काल 6 मध्ये 36चा पाठलाग होताना 35 बनल्यात. त्यामुळे आता 9 बॉल 34ची गरज. परेश ठाकूरनं 8 बॉल मध्ये 8 षटकार देखील ठोकलेत. आतापर्यंत 13 खेळाडूंनी 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. आता आकाश टकली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे ज्यानं चांगलं असं षटक देखील टाकलं. 9 धावा त्याच्या. नऊ बॉल 34 धावांची आणखीन गरज. फुल टॉस बॉल लावून अपील जरूर केलं पण एलबीडब्ल्यू स्वरूपात कोणत्याही पद्धतीचा खेळाडू बाद नाही आहे. टॉस
8 बॉल आणि आता 34 धावांची आणखीन गरज आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मंथन भोईरनं कमालीची कामगिरी केली. करणला बाद केलं आणि त्यामुळे तो धावा होताना पाहायला मिळत नाहीयेत. येणारे आता 7 बॉल 34 धावांची आणखीन गरज. बोरकारचे संघनायक इथं उपस्थित आहेत. बेलपाडा टीमच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. आशिष कडू तुम्ही आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. यानंतर होणारा सामना TMCC बोरकार आणि त्यांच्या विरुद्ध बेलपाडा. हा बॉल लेगेशीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा आणखीन एक चेंडू टाकावा लागणारा. सर्वाधिक जास्त रबर बॉलच्या स्पर्धा खेळणारा संघ बोरकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यंदा सर्वाधिक जास्त नाईट देखील TMCC बोरकार संघ खेळताना पाहायला मिळाला. तथा सर्वाधिक जास्त प्रीमियर लीग खेळणारा संघ म्हणून या संघाकडे देखील पाहिलं जात आहे. याही वेळचा बॉल डॉट इथं पाहायला मिळाला आणि आता त्यावेळी सगळीकडे येऊन ठेपलंय. 6 बॉल 33 धावांची आणखीन गरज. 6 मध्ये 33 बनवायच्यात. सहा मध्ये 31 हव्यात. करेक्शन आपण करतोय. येणारे 6 बॉल आणि 31 धावांची गरज. पहिलाच बॉल शरवर आदळणारा पाहायला मिळाला. सक्षम घरत गोलंदाजी ट्रॅकवर इतर पाहायला मिळाले. त्याचवेळी डॉट बॉल इतर पाहायला मिळतोय. दक्ष मडवी सध्या बॅटिंग करतात. 5 चेंडू आणि आता 31 धावांची गरज. नवीन शेवे टीम चांगली कामगिरी केली पण यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळून काढलाय. दक्ष मडवीच्या बॅट मधून चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. आणखीन एक षटकार. चार बॉल आणि आता 25 धावांची आणखीन गरज. क्रॉस बॅटनं फटका खेळलाय मिड विकेटच्या पलीकडं दक्ष मडवीच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. बॉल 2 षटकार. आणखीन आता येणारी 3 बॉल 19 धावांची आणखीन गरज आहे. यावेळचा बॉल स्लोवर पद्धतीचा पाहायला मिळाला. व्हेरिएशन जरूर केलं होतं. गती परिवर्तन केलं. मागील काही चेंडू अखूट टप्प्याचे टाकले होते पण त्याच वेळी चेंडू फिरवले देखील गेलेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. येणारी 2 बॉल 19 धावांची आणखीन गरज आहे. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. वाईड इस्लांग ऑनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा आणखीन 6 षटकार. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हा बॉल थोडासा खाली इसरला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि हा सामना जिंकलाय नवीन शिवा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन नवीन शिवा टीम. हॅडलक सतीश बुद्धी गावठाण टीम. सर आपण इन्व्हाइट करतोय बेलपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अतिशय चांगली कामगिरी आज केली ती नवीन शिवा टीमने आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट वन साइड हिरो ज्यानं चांगलीच कामगिरी केली आपल्या संघासाठी. 40 पेक्षा जास्त धावा उभारल्या.
12 बॉलमध्ये 43 धावा, गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली असा नवीन शेबाचा अनुज गरड ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रसाद आलेत, प्रसाद पाटील आपण देखील या.